धुळे शहरातील अंबिकानगर भागात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली जाईल असा आहे. चंडिका हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये इम्पिरियल ब्लू या नामांकित ब्रँडच्या नावाने मानवी जीवितास अत्यंत धोकादायक ठरू शकणारी विषारी बनावट दारू तयार केली जात होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या या छाप्यात बनावट दारूच्या तब्बल 1152 बाटल्या, स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, हुबेहूब दिसणारे ब्रँडचे स्टिकर्स आणि दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या रसायनांसह एकूण 1,43,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध गोरखधंद्याचा मुख्य संशयित रवींद्र रमेश महाजन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी बनावट दारू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल नेमका कुठून आणत होता आणि या मोठ्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे. त्या ठिकाणी इम्पिरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पिरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, या सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का याचा तपास सुरू आहे. तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे.